बरं का, भरपूर जण म्हणतात अंदाज यायला हवा आहे, अंदाज आल्याशिवाय काय खरं नाही. मग अंदाजानंच घ्यावा लागतो. मग अंदाजानं अंदाज जर घेतला आणि तो जर अंदाज खरा ठरला म्हणजे अंदाजच त्याप्रमाणे घ्यायचा असतो. त्यावेळेस अंदाजानं अंदाज घेतलेला तो अंदाज कामी येतो. आणि कामी असा येतो की बस बोलायचंच काम नाही. जसं की माझ्या हा मकवानाचा अंदाज मला बी अंदाज आला होता. ऐन उन्हाळ्याच्या टायमिंगला म्हणलं आपला प्लॉट रगील रुपयानं जाणार. का जाणार त्याचं मागलं कारण, तर ज्या वेळेस ऊसतोडी काळ चालू झाल्या त्यावेळेस सुरुवातीच्याच काळामध्ये 2.5 ते 3 रुपयाने पेंडी जायला लागली होती. असं कधीच होत नव्हतं. मग म्हणलं थांब जरा बाळासाहेब, तुला नियोजन मकाचं करायचं आहे. मग मला भरपूर जण म्हणले अरे चांगलं लाव, ऊस लाव. आणि आता ऊस लावलं म्हणजे अरे टेन्शन नाही म्हणले रे, नुसतं पाणी द्यायचं काम आहे. अरे नाही रे बाबा म्हणलं, मला मकवान करावं असं वाटते. मी कोणाला सांगितलं अरे म्हणलं जरा थांबा रे, मला पण माझं नियोजन करू द्या. तुम्ही माझं नियोजन करायला गेलं ना तर जरा चुकीचं होईल. मग म्या डोका लावलं, म्या नियोजन केलं. म्हणलं बाबा असं जर केलं ना, असं जर झालं तर असं होऊ शकतं. मग कसं केलं, काय केलं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे. मग सुरुवातीच्या काळात झालं तर काय, वैरणीची लोकांना वड होती, बरोबर आहे. लोकांना वैरणीची वड पडली की मग काय, ऐन उन्हाळ्याच्या टायमिंगला म्हणजे ऊसतोडीच्या टायमिंगला 2.5 3 रुपयाने पेंडी जायला लागली सुरुवातीलाच. मग म्हणलं आता ही परिस्थिती आहे तर उन्हाच्या तोंडाला त्या टायमिंगला लोकांकडे काहीच नसते, वैरणीची पंचायत असते. मग अरे बाळासाहेब म्हणलं आपण मकवान करू. मग मकवान असं करू म्हणलं दुई लागे करू. एक तर पिकासाठी होईल आणि एक तर वैरणीसाठी होईल. रेट असला वैरणीला विकू, रेट नसला पिकाला धरू. म्हणजे ह्या दुई लागीच्या हिशोबाने केलं. मग झालं तर झालं, नियोजन चांगलं ठरलं. बेसळ दोन फवारण्या, एक आळीचं औषध, एक तणनाशक, नुसता दणका उठून टाकला. मक पण बघायजोगीच आली, अशी चिकणी आली की बस बोलायचंच काम नाही. मालकाला हुरूप येतोय की मकत आलं की वाटतंय तिच्या आईला मका आली का काय आली. मस्त आली, छान आली, काहीच विषय नाही. चिपाड गण्यात मोठा आहे, बुडक्यात मोठा आहे, पाला हिरवा आहे, बाहुल्या चांगल्या पडल्या, त्या पान हिरवं गार आहे. खालच्याकडपासून वरच्याकडपर्यंत हिरवगारच आहे. कुठं काय अजिबात सुकायची भानगड ना काय नाही. मालक बी सुकत नाही, मकाला बी सुकून देत नाही. अहो मालकच असा आहे की तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीचा असा अंदाज घेतो की अंदाज ठरलेला तो अंदाज, अगदी मनातला तो अंदाज, अगदी मनातल्या मनात घेतलेला अंदाज, तो असा अंदाज असतो की बस बोलायचंच काम नाही. अंदाजापर्यंत अंदाज गेल्याशिवाय बाळासाहेब हा कुठल्याही गोष्टीला हात घालत नाही. आणि जर हात घातला तर पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. तर मग अंदाज चांगला ठरला, अंदाज व्यवस्थित होता. अंदाज घेतलेला अंदाजपणे तो अंदाज अगदी व्यवस्थित होता. मकाच्या बुडक्याला काहीच कमी पडलं नाही. आणि जो काय कमी पडून देणारातला नव्हता तो पण काय कमी पडला नाही. मग भिडाला आम्ही काय कमी पडत नाही. आणि एकदा भिडलो की त्या ठिकाणी मागं काय सरत नाही. मग अंदाजपणे घेतलेला अंदाज तो खरा ठरला. तर अशाच प्रकारे अंदाज आपण शेतीमध्ये घ्यायला हवा आहे, जेणेकरून तुमच्या शेतकऱ्याची उन्नती आणि तुमची प्रगती ही होतच असते. मग प्रगती आणि अंदाज हा आपण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक पिकाचा, आपण त्या पिकाची एकदा त्याचं रोपटं आपण लागवड केली की त्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागते. मग प्रतीक्षा तर असते, परंतु आपल्या मनाने केलेली त्याची प्रतीक्षा संपत नाही, संपणार बी नाही. का तर आपण त्या पिकाला लावलेलं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीने केलेलं कष्ट, त्याच्यामुळं त्या पिकाला पण माहीत असतं की आपण ह्या माणसाला लय प्रतीक्षा करायला लावणं पण चुकीचं आहे. का तर त्याचा घाम बोलतोय, त्याचं काम बोलतोय. तर त्याप्रमाणे पीक पण उजवाच कौल देतं. आणि जी काय आपण केलेली प्रतीक्षा असते तर त्या प्रतीक्षेचं सोनं हे आपल्या कष्टाच्या स्वरूपातनं होत असतं. तर काय मग होऊन जाऊ दे म्हणलं, काय आबदलो मस्तपैकी आलं. आजच्या चांगल्या प्रकारच्या पैशानं, रुपयानं विकतोय. पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी करा. टाईम टेबल बघा, कुठल्या वेळेस काय करावं लागेल, पुढल्या 4 महिन्याचा, आत्ताचा चालू परिस्थितीचा थोडासा अभ्यास करा. आजूबाजूला बघा काय आहे, काय नाही, काय कसं आहे आणि त्याचप्रमाणे निर्णय घ्या. तुमचं योग्य वेळी योग्य घेतलेला निर्णय हा तुमच्या कामी अवश्य पडणार आहे. त्यासाठी जरूर
जय बळीराजा.